नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण मराठी व्याकरणामधील पहिला भाग अर्थात शब्दांच्या जाती याचा अभ्यास केलेला आहे. आज मात्र आपण मराठी व्याकरणामधील दुसरा भाग काळ यावर प्रकाश टाकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, काळ म्हणजे काय, काळाचे प्रकार कोणते आणि त्याचबरोबर अनेक उदाहरणे स्पष्ट करण्यापूर्वी आपण वाक्य म्हणजे काय याकडे थोडे वळूया. तसे पाहिले तर वाक्य म्हणजे काय हे यापूर्वी तुम्हाला मी समजावून सांगितलेलेच आहे, परंतु तरीही आज आपण वाक्य म्हणजे काय यानेच या पाठाला सुरुवात करणार आहोत. वाक्य म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांच्या रचनेला आपण वाक्य असं म्हणतो. अर्थपूर्ण शब्दांच्या रचनेला आपण वाक्य असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, वाक्यामध्ये नेहमी कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रत्येक वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तीनही घटक, हे तीनही शब्द अत्यंत महत्त्वाचे असे असतात. जसे मी तुम्हाला एक समोर वाक्य दिलेले आहे बघा. राम नक्षी काढतो. राम नक्षी काढतो या वाक्यावर जर आपण नीट प्रकाश टाकला किंवा त्याचे जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येतं की राम हा शब्द कर्ता आहे, नक्षी हे कर्म आहे आणि काढतो हे क्रियापद आहे. राम कर्ता, नक्षी कर्म आणि काढतो क्रियापद. म्हणजेच प्रत्येक वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तीनही शब्द अत्यंत महत्त्वाचे असतात. तसेच विद्यार्थ्यांनो, वाक्यामधील क्रियापद हे देखील मुख्य असते, कारण एखाद्या वाक्याला जर अर्थपूर्ण करायचं असेल तर त्यासाठी गरज असते क्रियापदाची. हे क्रियापद म्हणजे काय हे देखील आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. मग तसंच या वाक्यामध्ये देखील राम नक्षी काढतो या वाक्यावर जर आपण नीट प्रकाश टाकला तर काढतो या क्रियापदावरून या वाक्याला अर्थपूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. काढतो या क्रियापदामुळे हे वाक्य अर्थपूर्ण झालेले आपल्याला दिसून येते. परंतु मुलांनो, काढतो या क्रियापदावरून कोणती क्रिया इथे चालू आहे हे देखील आपल्याला समजते. क्रियापदावरून काढतो हे जे क्रियापद आहे या क्रियापदावरून कोणती क्रिया तिथे चालू आहे तर नक्षी काढण्याची. बरोबर, कोणती क्रिया चालू आहे? नक्षी काढण्याची. म्हणजेच क्रियापदावरून आपल्याला कोणती क्रिया चालू आहे हे आपल्याला समजत असतं. त्याचबरोबर याच क्रियापदावरून ही क्रिया केव्हा घडली आहे हे देखील आपल्याला समजत असते. बघा, वाक्यातील क्रियापदावरून क्रिया कोणती आहे हे जसं आपल्याला समजतं, त्याचप्रमाणे वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली आहे याचे देखील ज्ञान आपल्याला होत असते. आणि यालाच व्याकरणाच्या भाषेत आपण काळ असे म्हणतो. समजते? यालाच आपण व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतो? काळ असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात जर काळ याची जर व्याख्या करायला जर आपण गेलो तर ती अशी करता येईल बघा. क्रियापदांच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही कधी घडते, ही केव्हा घडते याचा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण काळ असे म्हणतो. पुन्हा मी व्याख्या जी आहे ती वाचून दाखवते, नीट बघा. क्रियापदांच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही कधी घडते, ही केव्हा घडते याचे जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते, याचा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्यालाच आपण
काळ असे म्हणतो. म्हणजे काळ हा ओळखण्यासाठी आधी म्हणजे आपल्याला क्रियापद ओळखता यायला पाहिजे. त्या वाक्यातील क्रियापद जर आपण ओळखलं तर क्रियापदावरून क्रिया तर कळतेच, परंतु त्याचबरोबर ती क्रिया कधी घडते आहे, केव्हा घडते आहे याचाही आपल्याला बोध होत असतो. आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो तर व्याकरणाच्या भाषेत त्याला आपण काळ असं म्हणतो. आता विद्यार्थ्यांनो, मी काही तुम्हाला उदाहरणं दाखवते. समोर मी 3 उदाहरणं दिली आहेत बघा. स्वरा आंबा खाते. दुसरं उदाहरण आहे स्वराने आंबा खाल्ला. आणि तिसरं उदाहरण आहे स्वरा आंबा खाणार. मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी मी एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने मी ते घेतलेलं आहे. पुन्हा वाचते मी बघा. स्वरा आंबा खाते, स्वराने आंबा खाल्ला आणि स्वरा आंबा खाणार. ह्या तिन्ही वाक्यांकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला या वाक्यांमधील सर्वात आधी म्हणजे क्रियापदं ओळखायची आहे. सर्वात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत ह्याच्यातली क्रियापद. मग स्वरा आंबा खाते यात क्रियापद कोणते? खाते. स्वराने आंबा खाल्ला यात क्रियापद कोणते? खाल्ला. आणि स्वरा आंबा खाणार यात कोणतं क्रियापद आहे? खाणार. म्हणजेच खाते, खाल्ला आणि खाणार ही अनुक्रमे काय आहेत तर क्रियापद आहेत. आता या क्रियापदांचा जर आपण विचार केला तर खाते या क्रियापदावरून ही क्रिया आता घडत आहे. खाते या क्रियापदावरून ही क्रिया आत्ता घडत आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे एक तर खाण्याची क्रिया आहे हे तर आपल्याला समजलेलंच आहे, परंतु ती क्रिया केव्हा घडलेली आहे तर ती आता घडलेली आहे हेही आपल्याला समजतं. त्याचबरोबर खाल्ला या क्रियापदाकडे जर आपण पाहिलं तर खाल्ला या क्रियापदावरून आपल्याला ते क्रिया ही आधी होऊन गेलेली आहे याचा आपल्याला अंदाज येतो. खाल्ला या क्रियापदावरून ही क्रिया आधी होऊन गेलेली आहे. कदाचित अर्ध्या तासापूर्वी, कदाचित तासभरापूर्वी ती होऊन गेलेली आहे याचा आपल्याला अंदाज होतो. तर तिसऱ्या वाक्यामधील खाणार या क्रियापदावरून आपल्याला ही क्रिया पुढे घडणार आहे याचा अंदाज होतो. म्हणजे कदाचित ती अर्ध्या तासानंतर होईल, 1 तासाभरानंतर होईल, कदाचित ती उद्याही घडेल. म्हणजेच खाते या क्रियापदावरून क्रिया ही आता घडत आहे समजते. खाल्ला या क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया घडून गेलेली आहे हे आपल्याला समजतं. आणि खाणार या क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया पुढे घडणार आहे याचा अंदाज येतो. आणि यावरूनच मराठी भाषेत काळ आणि काळाचे 3 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. एक वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. 3 प्रकार कोणते आहेत काळाचे? वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स, भूतकाळ पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ फ्युचर टेन्स. आता मात्र आपण काळ म्हणजे काय हे आता तुम्हा विद्यार्थ्यांना या उदाहरणातून आणि व्याख्येतून तुम्हाला समजले असेल. आता आपण मात्र काळाच्या ह्या 3 प्रकारांकडे आपण वळणार आहोत. या तिन्ही प्रकारांची मी तुम्हाला व्याख्याही सांगणार आहे. त्याचबरोबर एकच उदाहरण घेऊन मी तुम्हाला हे तिन्ही प्रकार जे आहेत ते मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. आता काळाचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आपण बघूया, तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही आता घडते आहे असे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. पुन्हा वाचते बघा मी. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा त्या वाक्याला आपण काय म्हणतो? वर्तमानकाळी वाक्य असं म्हणतो. काही उदाहरणं आपण बघूया. समोर मी 3 उदाहरणं दिली आहेत बघा तुम्हाला. वैशाली पुस्तक वाचते. वैशाली पुस्तक वाचते. दुसरं उदाहरण आहे प्रयत्नाने यश मिळते. प्रयत्नाने यश मिळते. आणि तिसरं वाक्य आहे
सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो. आता ही तिन्ही वाक्य जर आपण पाहिली तर सर्वप्रथम या तिन्ही वाक्यामधील क्रियापद बघूयात. पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? वाचते. दुसऱ्या वाक्यामध्ये मिळते आणि तिसऱ्या वाक्यामध्ये उगवतो. ह्या तिन्ही क्रियापदांची जर आपण क्रिया जर पाहिली तर पहिल्या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये मिळण्याची क्रिया आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये उगवण्याची क्रिया आहे. जी क्रिया आपल्याला समजते, परंतु ही क्रिया कधी घडली आहे याचा जर आपण अंदाज घेतला तर तिन्ही क्रियापदावरून आपल्याला कळतं की ही क्रिया आता घडत आहे. ही क्रिया आता घडत आहे आणि म्हणूनच ही तिन्ही वाक्य जी आहेत ही वर्तमानकाळी वाक्य आहेत. आणि वर्तमान काळाची आपली व्याख्या तेच आहे की क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपण त्याला वर्तमान काळ असं म्हणतो. की जसं वैशाली पुस्तक वाचते म्हणजे वाचण्याची क्रिया आत्ता आहे, चालू आहे ती क्रिया. प्रयत्नाने यश मिळते, क्रिया चालू आहे. सूर्य पूर्वेला उगवतो, क्रिया चालू आहे. बरोबर, वर्तमान काळी आहे आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ असं म्हणतो. की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून ज्यावेळी क्रिया ही आता घडत असते हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. आता मात्र आपण दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार कोणता आहे? भूतकाळ. आधी आपण वर्तमान काळ बघितला, त्याची उदाहरणं पाहिली. तीच उदाहरणं घेऊन आपण आता भूतकाळही बघूया. भूतकाळ म्हणजे काय? तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही घडून गेलेली आहे असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो. पुन्हा वाचते मी व्याख्या, नीट ऐका, नीट लक्ष द्या. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखविलेली क्रिया ही घडून गेलेली असते असा आपल्याला जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की क्रिया ही घडून गेलेली आहे. अर्ध्या तासापूर्वी, तासभरापूर्वी, एक दिवसापूर्वी ही क्रिया घडून गेलेली आहे की ज्याला आपण काय म्हणतो? भूतकाळ असं म्हणतो. आपण काही उदाहरणं बघूया त्याची. मुद्दामून मी तीच उदाहरणं घेतलेली आहे म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला काळानुसार कसा बदल झालेला आहे हे तुम्हाला इथे दिसून येईल. पहिलं वाक्य बघा, वैशालीने पुस्तक वाचले. वैशालीने पुस्तक वाचले. दुसरं वाक्य आहे, प्रयत्नाने यश मिळाले. प्रयत्नाने यश मिळाले. आणि तिसरं वाक्य आहे, सूर्य पूर्वेला उगवला. सूर्य पूर्वेला उगवला. आता पुन्हा बघा, या तिन्ही वाक्यामध्ये आपण क्रियापद बघूया. क्रियापद कोणती आहेत? वाचले, मिळाले आणि उगवला. बरोबर, या तिन्ही वाक्यात अनुक्रमे क्रियापद कोणकोणती आहेत? वाचले, मिळाले आणि उगवला. बघा, ह्या तिन्ही वाक्यात ही जी क्रियापदं आहेत या क्रियापदांकडे जर आपण नीट बारकाईने पाहिलं तर या क्रियापदावरून ही क्रिया घडून गेलेली आहे याचा आपल्याला बोध होत असतो. की वाचले, वैशालीने पुस्तक वाचले म्हणजे वाचून ते झालेले आहे. प्रयत्नाने यश मिळाले म्हणजे यश मिळालेले आहे. आणि सूर्य उगवला, सूर्य उगवलेला आहे, तासाभरापूर्वी हा उगवलेला आहे. आणि त्यामुळे या तिन्ही वाक्यातील क्रियापदांवरून आपल्याला ही क्रिया ही घडून गेलेली आहे याचा आपल्याला बोध होतो आणि म्हणून आपण त्याला भूतकाळ असं म्हणतो. थोडक्यात ही तिन्ही वाक्य ही भूतकाळातील वाक्य आहे. पुन्हा एकदा आपली व्याख्या काय आहे बरं? की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडून गेलेली आहे याचा आपल्याला जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो बरं? तर भूतकाळ असे म्हणतो. की जे आपल्याला वाक्यांमध्ये दिसून येते की वाचले, मिळाले,
उगवला या तिन्ही क्रियापदावरून क्रिया ही घडून गेलेली आहे हे आपल्याला समजते आणि म्हणून ही तिन्ही वाक्ये ही भूतकाळी वाक्ये आहेत आपण इथे म्हणू शकतो. त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे काळाचा त्याकडे आपण वळूया. तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. बघा याची व्याख्या या शब्दातच आहे. भविष्य, भविष्य म्हणजे फ्युचर, बरोबर. आणि त्यावरून आपण त्याची व्याख्या करू शकतो की एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, पुढे घडणार आहे असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. व्याख्या मी पुन्हा वाचते, नीट समजून घ्या की जेव्हा एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही पुढे घडेल असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. भविष्य म्हणजेच काय तर फ्युचर. काही उदाहरणं बघूया आपण. पुन्हा एकदा मी तीच उदाहरणं घेते, परंतु त्याला बघा कशा पद्धतीने भविष्यकाळानुसार त्याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येईल. पहिलं उदाहरण बघा. वैशाली पुस्तक वाचेल, प्रयत्नाने यश मिळेल, सूर्य पूर्वेला उगवेल. बघा पुन्हा एकदा त्या तिन्ही वाक्यांकडे बघा. वैशाली पुस्तक वाचेल, प्रयत्नाने यश मिळेल, सूर्य पूर्वेला उगवेल. पुन्हा या तिन्ही वाक्यामध्ये क्रियापदं कोणती आहेत? वाचेल, मिळेल, उगवेल. बघा या क्रियापदांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला वाचेल, मिळेल आणि उगवेल या तिन्ही क्रियापदावरून आपल्याला कशाचा बोध होतो की ही क्रिया पुढे घडणार आहे, ही क्रिया भविष्यात घडणार आहे. आणि त्यामुळे या तिन्ही वाक्यांना आपण काय म्हणतो बरं तर भविष्यकाळी वाक्य आपण म्हणतो. थोडक्यात काय तर आपली व्याख्या काय आहे बरं की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रिया ही पुढे घडणार आहे याचा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. आणि या व्याख्येप्रमाणेच वाचेल, मिळेल आणि उगवेल अनुक्रमे या तिन्ही क्रियापदांवरून आपल्याला समजतंय की ही क्रिया पुढे घडणार आहे आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो तर भविष्यकाळ असं म्हणतो. आता बघा आपण वर्तमान काळ पाहिला, वर्तमान काळाची उदाहरणं पाहिली, आपण भूतकाळ पाहिला, भूतकाळाची उदाहरणं पाहिली, त्याचबरोबर आपण भविष्यकाळही पाहिला आणि भविष्यकाळाचीही उदाहरणं पाहिली. मुद्दामून मी तुम्हाला ती जी उदाहरणं आहेत ती मुद्दामून मी एकच उदाहरण तुमच्याकडे घेतलं की जेणेकरून तुम्हाला तिन्ही काळांमध्ये कशा पद्धतीने एकच वाक्य कसं बदलतं की ते वर्तमान काळात कसं असेल, ते भूतकाळात कसं असेल आणि ते भविष्यकाळात कसं असेल हे समजण्यासाठी मी खरं तर तुम्हाला एकच वाक्य, तिन्ही वाक्य जी आहेत ही तिन्ही काळामध्ये मी सारखी वाक्य घेतली की जेणेकरून तुम्हाला ते चटकन उमजेल, चटकन समजेल. यासाठी माझा हा एक छोटासा खरं तर प्रयत्न होता. आपण पुन्हा एकदा त्या वाक्यांकडे बघूया. बघा वर्तमान काळामध्ये वाक्य काय होतं? वैशाली पुस्तक वाचते. वर्तमान काळात वाक्य काय होतं? वैशाली पुस्तक वाचते. तर हेच वाक्य भूतकाळात काय झालं? वैशालीने पुस्तक वाचले. हेच वाक्य भूतकाळामध्ये काय झालं? वैशालीने पुस्तक वाचले. तर भविष्यकाळात तेच वाक्य कसं झालं? वैशाली पुस्तक वाचेल. म्हणजे बघा तिन्ही प्रकारामध्ये जर आपण नजर टाकली तर क्रियापदामध्ये आपल्याला क्रियेनुसार बदल झालेला दिसतो. वर्तमान काळात क्रिया चालू होती म्हणून तिथे क्रियापद वेगळं होतं. भूतकाळामध्ये क्रिया घडून गेली आहे म्हणून क्रियापद वेगळं आहे. तर भविष्यकाळामध्ये क्रिया पुढे घडणार आहे आणि म्हणून क्रियापदामध्ये बदल झालेला दिसून येतो. दुसरं उदाहरण जे आहे ते आपण थोडंसं पुन्हा एकदा बघूया. दुसरं उदाहरण होतं बघा. प्रयत्नाने यश मिळते. प्रयत्नाने यश मिळते. तर हे वर्तमान काळातलं होतं. भूतकाळामध्ये आपण पाहिलं प्रयत्नाने यश मिळाले. भूतकाळात आपण काय पाहिलं? प्रयत्नाने यश
मिळाले, तर हेच वाक्य भविष्यकाळामध्ये आपण पाहिलं, प्रयत्नाने यश मिळेल. प्रयत्नाने यश मिळेल. म्हणजे थोडक्यात बघा, पुन्हा एकदा तुम्हाला क्रियापदामध्ये काय झालेला दिसेल, बदल, की क्रिया जशी घडते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. तसंच तिसरं वाक्य आपण पुन्हा एकदा बघूया. तिसरं वाक्य होतं बघा, वर्तमान काळामध्ये सूर्य पूर्वेला उगवतो. वर्तमान काळामध्ये वाक्य काय होतं, सूर्य पूर्वेला उगवतो. तर भूतकाळामध्ये होतं, सूर्य पूर्वेला उगवला. सूर्य पूर्वेला उगवला. आणि हेच वाक्य भविष्यकाळामध्ये आपण कसं केलं बरं, तर सूर्य पूर्वेला उगवेल. बघा, पुन्हा एकदा तिन्ही क्रियापदं जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसेल. थोडक्यात क्रियापदावरूनच, वाक्यामधील त्या क्रियापदावरून क्रिया ही कधी घडली आहे, ही केव्हा घडली आहे, याचा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो बरं, तर काळ असं म्हणतो. मग ती क्रिया जर ती आता घडत असेल तर तो झाला वर्तमान काळ. ती क्रिया घडून गेली असेल तर त्याला आपण म्हणतो भूतकाळ. आणि तीच क्रिया जर पुढे घडणार असेल तर त्याला आपण म्हणतो भविष्यकाळ. यावर तुम्हाला परीक्षेला काळ परिवर्तन करा किंवा काळ बदला असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पण बघा विद्यार्थ्यांनो, याचपूर्वी आपण तिन्ही काळाचे प्रकार, त्यांच्या व्याख्या, त्यांची अनेक उदाहरणे आपण समजून घेतलेली आहे. आणि त्यावरूनच तुम्हाला काळ परिवर्तन हे देखील करता यायला हवे. मुळात काळ परिवर्तन म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. काळ परिवर्तन म्हणजे एका काळाचे दुसऱ्या काळात रूपांतर करणे. मी पुन्हा वाचते बघा, काळ परिवर्तन म्हणजे एका काळाचे दुसऱ्या काळात रूपांतर करणे. विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला कोणत्याही एका काळाचे वाक्य हे तुम्हाला दिले जाते आणि त्यानंतर त्या वाक्याच्या बाजूला इतर दुसऱ्या काळामध्ये त्याचं परिवर्तन तुम्हाला करायला सांगितलं जातं. उदाहरणार्थ, समजा वर्तमानकाळी वाक्य दिलं असेल तर त्या वर्तमानकाळी वाक्याचे भूतकाळ करा किंवा भविष्यकाळ करा असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तसंच भूतकाळी वाक्य असेल तर त्याचे वर्तमानकाळी करा किंवा भविष्यकाळी करा असाही प्रश्न येऊ शकतो. आणि त्यामुळे तुम्हाला आत्ता मी तिन्ही प्रकार शिकवलेले असल्यामुळे तुम्हाला काळ परिवर्तन हे देखील करता यायला हवे. तरी देखील आपण त्यांची काही उदाहरणं बघूया. इथे मी एक उदाहरण दिले आहे बघा, मला व्याकरण आवडते. मला व्याकरण आवडते या वाक्यामधील जर क्रियापद जर आपण पाहिले तर क्रियापद कोणते आहे, आवडते. आणि क्रियापदावरून आपल्याला हे वाक्य कोणत्या काळातील आहे याचा बोध होतो, तर हे वाक्य वर्तमानकाळी आहे याचा आपल्याला बोध होतो. परंतु ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा की या वाक्याचा तुम्ही काळ परिवर्तन करायचं आहे आणि तो दिलेला आहे भविष्यकाळ करा. मला व्याकरण आवडते या वर्तमानकाळी वाक्याचे तुम्हाला रूपांतर करायचं आहे. ते कशात करायचं आहे, भविष्यकाळामध्ये करायचं आहे. मग आता ते कसं होईल, तर मला व्याकरण आवडेल. मला व्याकरण आवडेल. बघा, वर्तमानकाळी काय होतं, मला व्याकरण आवडते. तर भविष्यकाळी काय झालं बरं, मला व्याकरण आवडेल. दुसरं वाक्य बघा मी इथे दिलं आहे, माणसे कष्ट करतात. माणसे कष्ट करतात. पुन्हा एकदा या वाक्यात जर क्रियापद जे आहे करतात, या करतात या क्रियापदाकडे जर आपण नजर टाकली तर आपल्याला काय जाणवतं की हे वाक्य वर्तमानकाळी आहे. बरोबर, हे वाक्य वर्तमानकाळी आहे. आता या वाक्याचं जर आपल्याला भूतकाळ करायचं असेल तर आपण मग कसं करणार, म्हणजे क्रियापदात बदल केला पाहिजे. भूतकाळी करायचं म्हणजे कसं करायचं, क्रियापदात बदल करायचा. मग हे क्रियापदात बदल केल्यावर भूतकाळ कसा तयार होईल त्याच्यात, बघा खाली मी वाक्य केलेलं आहे, माणसांनी कष्ट केले. माणसांनी कष्ट केले म्हणजे हे झालं भूतकाळी वाक्य. वाक्य मी तुम्हाला दिलं होतं वर्तमानकाळी, माणसे कष्ट करतात, आणि मी तुम्हाला सांगितलं त्याचं भूतकाळ करा, पास्ट टेन्स करा. त्याचं तुम्ही वाक्य कसं तयार केलं, माणसांनी कष्ट केले
की अशा पद्धतीने बघा तुम्हाला काळही बदलता आला पाहिजे. दिलेल्या वाक्याचा काळ हा तुम्हाला बदलता आलाच पाहिजे. तिसरं वाक्य बघूया आपण. रक्ताची चिळकांडी उडाली. रक्ताची चिळकांडी उडाली. पुन्हा हे वाक्य बघा वर्तमानकाळी आहे. याचं पुन्हा आपण भविष्यकाळ करूया. उडाली या क्रियापदावरून काय कळतं आहे की हे वर्तमानकाळी आहे. मग आता आपण त्याचं भविष्यकाळ करूया. रक्ताची चिळकांडी उडेल. रक्ताची चिळकांडी उडेल. बघा उडाली आणि उडेल क्रियापदात बदल झालेला आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, काळ बदललेला आहे. आधी वर्तमान काळ होता, त्याच वाक्याचं आपण काय केलेलं आहे तर भविष्यकाळ केलेला आहे. अजून एक उदाहरण बघूया. ते गाव जरा उंचावर होते. ते गाव जरा उंचावर होते. बघा या वाक्यात क्रियापद काय आहे, होते. होते म्हणजेच भूतकाळ, बरोबर. आता याचं आपल्याला वर्तमान काळ करायचं आहे. याच वाक्याला आपल्याला वर्तमान काळ करायचं. मग आपण कसं करणार, म्हणजे आपल्याला क्रियापदात बदल करायचा आहे. भूतकाळ काढून आपल्याला वर्तमानकाळी वाक्य तयार करायचं आहे. मग ते कसं होईल. ते गाव जरा उंचावर आहे. ते गाव जरा उंचावर आहे. बघा क्रियापदात बदल केला की मात्र काळ बदलतो आणि म्हणूनच वाक्यातील क्रियापदावरून क्रिया कधी केव्हा घडलेली आहे यावरूनच त्याचा काळ हा आपल्याला समजत असतो. अजून एक उदाहरण बघूया. जपानी लोक कृती करण्यात तत्पर होते. जपानी लोक कृती करण्यात तत्पर होते. पुन्हा एकदा क्रियापद कोणतं आहे, होते. म्हणजे कळतं आहे तुम्हाला की इथे कोणता काळ आहे, भूतकाळ. आता त्याचं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, वर्तमान काळ. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, वर्तमान काळ करायचं आहे. मग कसं होईल, क्रियापदात कसा बदल करू आपण. खाली उत्तर दिलं आहे बघा मी. जपानी लोक कृती करण्यात तत्पर आहेत. जपानी लोक कृती करण्यात तत्पर आहेत. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की काळ म्हणजे काय, काळाचे कोणकोणते 3 प्रकार आहेत, त्याच्या व्याख्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याची उदाहरणं मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेली आहे. इतकंच नव्हे तर एखादं वाक्य दिल्यानंतर त्या वाक्याचा मूळ जो काळ आहे तो काळ आपण बदलून दुसऱ्या काळामध्ये त्याचं रूपांतर करणं हे देखील या उदाहरणाद्वारे तुम्हाला मी इथे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण इयत्ता 9वी आणि 10वीला दोन्ही वर्षात तुम्हाला काळ ओळखा असाही प्रश्न येतो. त्याचबरोबर दिलेल्या वाक्याचा काळ बदलून पुन्हा वाक्य तयार करा असाही प्रश्न येतो. आणि त्यामुळे तुम्हाला ते जमलं पाहिजे आणि त्यासाठी मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी मी ते काही उदाहरणं देऊन मी तुम्हाला काळ म्हणजे काय, तिन्ही काळाची काही उदाहरणं दिली. त्यामुळे तुम्हाला काळ म्हणजे काय हेही समजलं. तिन्ही प्रकारही तिथे मी समजून सांगितले. इतकंच नव्हे तर अनेक उदाहरणं घेऊन आपण दिलेल्या मूळ वाक्यातील काळ बदलून दुसऱ्या काळामध्ये त्याचं रूपांतरही केलेलं आहे. आता मात्र तुम्हाला मी जाता जाता थोडासा एक होमवर्क देणार आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहे. वर्कशीटवरती लिहा. शाळा सुरू होईल तेव्हा मात्र तुम्ही ती मला आणून द्या. प्रश्न मी इथे दिलेले आहेत बघा. खालील वाक्यातील काळ ओळखा. खालील वाक्यातील काळ ओळखा. प्रश्न पहिला आहे बघा. प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल. प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल. पुन्हा सांगते, वाक्यातील क्रियापदावरून तो काळ ओळखायचा आहे. दुसरं वाक्य दिलं आहे, माझा अभ्यास पूर्ण झाला. माझा अभ्यास पूर्ण झाला. तिसरं वाक्य दिलं आहे मी, दशरथाने धनुष्याला बाण लावला. दशरथाने धनुष्याला बाण लावला. तिसरं वाक्य, मी भारताचा नागरिक आहे. मी भारताचा नागरिक आहे. पाचवं वाक्य दिलं आहे मी, भाऊ संध्याकाळी फिरायला निघतात. भाऊ संध्याकाळी फिरायला निघतात. त्याचबरोबर आणखीनही मी काही उदाहरणं तिथे दिलेली आहेत बघा. जपानी लोक कृती करण्यात तत्पर आहेत. जपानी लोक कृती करण्यात तत्पर आहेत. त्याचबरोबर भाऊंनी ती परिस्थिती मान्य केली होती.
भाऊंनी ती परिस्थिती मान्य केली होती. 8वा प्रश्न आहे, जुने आणि नवे यांचा संगम झाला आहे. जुने आणि नवे यांचा संगम झाला आहे. 9वं वाक्य आहे, भर वस्तीत गोळी करून अनर्थ ओढवेल. भर वस्तीत गोळी करून अनर्थ ओढवेल. आणि 10वं वाक्य आहे, शेतकरी शेतात काम करीत आहेत. शेतकरी शेतात काम करीत आहेत. विद्यार्थ्यांनो, या सर्व जे तुम्हाला मी प्रश्न आता इथे दिलेले आहेत, या सर्व वाक्यांचे काळ हे तुम्ही ओळखायचे आहेत. तुम्हाला काळ म्हणजे काय मी शिकवलेलं आहे. सर्व प्रकार तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत. सर्वांच्या व्याख्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर वाक्यातील क्रियापदावरून तुम्ही ती क्रिया कधी घडलेली आहे, ती कोणत्या काळातली आहे हे तुम्ही समजून त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने आज आपण व्याकरणाचा आपला हा दुसरा भाग काळ आणि त्याचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. धन्यवाद.